सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 1. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. मग ऐका अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती. तेथ कर्म आणि करता उरेची न पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामू करी ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. हा गा कर्म तुची अशेष निराकारीसी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करविसी. तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि ऐसणी हे हिंसा करवी तू आहासी. श्लोक 2. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी वमे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे. आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे. हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्युपथ्य वारू निजाये मग जरी आपणची विषसूये तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. जैसे आंधळे सुईचे आव्हाटा का माझवन दीजे मरकटा तैसा उपदेशू हा गोमटा बोढवला आम्हा. मी आधीची काही नेणे वरी कवळिलो मोहे येणे श्रीकृष्ण विवेकू या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एक एक नवाई एथ उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरली या काई ऐसे कीजे. आम्ही तनु मनु जीवे तुझी या बोला वोटंगावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हण. आता ऐसिया परिबोधिसी तरी निके आम्हा करिसी एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तरी ये जाणीवेचे तरी सरले परी आणिक एक असे जाहले जे थिते हे डहुळले मानस माझे. तेवीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेणिजे जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवी तू आहासी माते की तत्वची कथिले ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवेना. म्हणून आईके देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियेसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देखे रोगाते जिणावे औषध तरी देयावे परिते अति रुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परिबोधे माझे चित्त जया परी. देवा तुझ ऐसा निज गुरु आजी आरती धनी का न करू एथ भीड कवनाची धरू तू माया आमुची. हा गा कामधेनूचे दुभते दैवे जाहले जरी आपैते तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवन साकडे का आपुलेनी सुरवाडे इच्छा वेना. देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग ताहाना जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा
देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. देखे सकळ आरतीचे जियाले, आजी पुण्य यशासी आले. हे मनोरथ जहाले विजयी माझे. जी जी परम मंगळ धाम, सकळ देव देवोत्तम. तू स्वाधीन आजी आम्हा म्हणूनिया. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही. स्तन्या लागून पाही जिया परी. तैसे देवा तू ते पुसिज तसे आवडे ते. आपुलेनी आरते कृपानी. तरी पारित्रिकी हित आणि आचरिता तरी उचित. ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. श्लोक 3. श्री भगवान वाच. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू. अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो. जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था. प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देशू तू नेनसीची म्हणून क्षोभलासी वायाची. तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. अवधारी वीर श्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा. मजची पासून प्रकटा अनादि सिद्धा. एकू ज्ञान योगू म्हणिजे जो सांखी अनुष्ठिजे. जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण. होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. का पूर्वा पार सरिता भिन्न दिसती पाहता. मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्ही ही मते सूचिती एका कारणाते. परी उपास्ती ते योग्यते आधीन असे. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा. सांगाय नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केऊतेनी एके वेळे. तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. तैसे देख पावी हंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते. सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. येर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे. पूर्णता अवसरे पावते होती. श्लोक 4. न कर्माणाम अनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते. न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत. कर्महीना निश्चित होई जेना. की प्राप्त कर्म सांडिजे ये तुलेनी नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. सांगे पैलती राजावे ऐसे व्यसन का जेथ पावे. तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकू न कीजे. ही सिद्धू ही न सेविजे केवी सांगे. श्लोक 5. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही. मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. म्हणून आईके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था. तया उचित कर्म सर्वथा त्याज्यनो हे. आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे. की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखोनी पाहिजे. तरी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान.
जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. देखै विहित कर्म जे तुले ते सळे जरी बोसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगै श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासारंध्र बुझाले परिमळूने घे. ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. हे स्वप्नावबोधू ठेले की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे माया. देखै रथी आरूढिजे मग जरी निश्चळा बैसिजे तरी चळू होऊनी हिंडिजे परतंत्रा. का उचलिले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. म्हणून सांगू जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा ऐसी आही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे. श्लोक 6. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. तया कर्म त्यागू न घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. श्लोक 7. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तस्य विशिष्यते. आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागू तरी रूढ लौकिकू जैसा. जो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नाव्हेरी उचित जे जे. तो कर्मेंद्रिये कर्मी रहाटता तरी न नियमी परितेथी चैनी उर्मी झाकोळेना. तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखिजे एरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची. ऐशा चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पा. अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी मणिपे तू ते. श्लोक 8. नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. तू मानसा नियमु करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततू सुखे. म्हणून नैष्कर्म्य होआवे तरी येथते न संभवे आणि निषिद्ध केवी राहाटावे विचारी पा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरे तू. पार्था आणि कही एक नेणसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे तो मोक्षुतेने व्यापारे निश्चित पावे. श्लोक 9.
यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौंतेय मुक्त संगः समाचर स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही हा निज धर्मू जै सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करीतया बंधन कहीची न घडे हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणूनिया श्लोक 10 सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्त्विष्ट कामधुक् आता येची विशी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली ते नित्य याग सहिते सृजिली भूते समस्ते परिनेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणोनी ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो एथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्म भूतां प्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मुची विहिला असे याते उपासा मग आपैसे पुरती काम तुम्ही व्रते नियमो न करावे शरीराते न पीडावे दुरिकेही न वचावे तीर्थासी गा योगादिक साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतिते जियापरी तैसा स्वधर्म रूप मखू हाची सेव्यू तुम्हा एकू ऐसे सत्यलोक नायकू बोलता जाहला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो न संडील तुमते कदा श्लोक 11 देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु परस्परं भावयंत श्रेयः परमवाप्स्यथ जयेने करुनी समस्ता परितोषू होईल देवता मग दे तुम्हा इप्सिता अर्थाते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ तेत तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होआल म्हणिये तुमते मागतील महारुद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर बोळगे फळभार लावण्येसी श्लोक 12 इष्टान भोगान् वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान प्रदायैर्भ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सह तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित हो आल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा का झाली या सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांचिया तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोष नेदील ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रिया रहितू आथिलेपणे प्रमत्तू
केवळ भोगासक्तू होईल जो. तया मग अपावो थोर आहे, जेणे ते हातीचे सकळ जाये. देखा प्राप्त ही न लाहे, भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरी, चैतन्य वासू न करी. का निदैवाच्या घरी, न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मू जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपा सवे हरपला, प्रकाशू जाय. तैसी निज वृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. आईका प्रजा हो हे पुढे, विरंची म्हणे. म्हणून स्वधर्मू जो सांडील, तया ते काळू दंडील. चोर म्हणून हरील, सर्वस्व तयाचे. मग सकळ दोषू भवते, गिवसोनी घेती तयाते. रात्री समयी स्मशानाते, भूते जैसी. तैसी त्रिभुवनीची दुःखे, आणि नाना विधे पातके. दैन्यजात तितुके, तेथेची वसे. ऐसे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता. कल्पांती ही सर्वथा, प्राणी गण हो. म्हणून निज वृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी. ऐसे प्रजा ते शिकवी, चतुराननु. जैसे जळचरा जळ सांडे, आणि तत्क्षणी मरण मांडे. हा स्वधर्मू तेणे पाडे, विसंबो न ये. म्हणून तुम्ही समस्ती, आपुला लिया कर्मी उचिती. निरत व्हावे पुढती पुढती, म्हणिपत असे.